नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष भेट घेऊन भारतभर विखुरलेल्या मराठी गलाई बांधव व सोने चांदी धातूंच्या व्यापाऱ्यांना भारतीय न्याय संहिता कलम 317 पूर्वीचे IPC 411 अंतर्गत होणाऱ्या अन्यायकारक कारवायांपासून संरक्षण देण्याबाबत विनंती करण्यात आले। यावेळी अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील, राष्ट्रीय संरक्षक राजाराम देशमुख, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी सुखदेव पडळकर आणि महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दीपेश देवकते यांनी उपमुख्यमंत्र्यांसमोर आपली भूमिका मांडली। BNS कलम 317 अंतर्गत चोरीच्या मालमत्तेचा व्यवहार केल्यास व्यापाऱ्यांवर सरळ गुन्हे दाखल होण्याची भीती आहे। या कायद्याचा गैरफायदा घेत अनेक प्रामाणिक व्यापाऱ्यांना विनाकारण त्रास दिला जात असल्याचे शिष्टमंडळाने स्पष्ट केले। या कायद्यात सुधारणा करून व्यावसायिकांना संरक्षण द्यावे अशी मागणी संघटनेने केली। आम्ही अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशन या संघटनेच्या वतीने आपल्या महाराष्ट्रातील लगभग 15 लाख लोक संपूर्ण देशभरामध्ये सोन्या चांदीचं काम करतात आणि आतापर्यंत या व्यापाऱ्यांना केंद्र सरकारकडून कुठल्याही पद्धतीची मदत मिळाली नाही। म्हणून आतापर्यंत आम्ही बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम घेतले आणि केंद्र सरकारला, महाराष्ट्र सरकारला वेळोवेळी निवेदन दिले आणि या पार्श्वभूमीवर आज आम्ही मुंबई विधान भवन येथे येऊन महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना आम्ही एक निवेदन दिलं। ते निवेदन असं आहे की आमच्या या व्यवसायाला आतापर्यंत केंद्र सरकारकडून कुठलीही मान्यता मिळाली नाही, तर आमच्या या व्यापाराला लघु उद्योगचा दर्जा द्यावा म्हणून आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती करावी। आणि दुसरं म्हणजे आमच्या या व्यापाऱ्यांना परदेशामध्ये विविध राज्यांमध्ये काम करत असताना भारतीय दंड संहिताचे कलम 411 आणि आताचे 317 BNS 317 हे या कलमाच्या अंतर्गत होणाऱ्या कारवाईला आमच्या व्यापाऱ्यांना फार मोठा त्रास होतोय। म्हणून आम्ही माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडे एक निवेदन दिले आहे की 411च्या या कलमामध्ये आमच्या ज्वेलर्स व्यापारी, हॉलमार्क सेंटरचे व्यापारी, बुलियनचे व्यापारी, सोना चांदी मेल्ट करणारे व्यापारी यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात अनैतिक कारवाई केली जाते। तर त्यासाठी आम्ही आपल्या माध्यमातून मागणी केलेली आहे की या कलमामध्ये संशोधन करावं आणि जे लोक अपराधी आहेत त्यांच्यावर योग्य कारवाई करावी आणि जे लोक अपराध क्षेत्रामध्ये येत नाहीत त्यांच्यावर अनैतिक कारवाई केली जाते, ती कारवाई होऊ नये यासाठी आम्ही त्यांना निवेदन देऊन त्यांना विनंती केली आहे। आज आम्ही निवेदन दिलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की ह्याच्यावर आम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊ। सर्व देशपातळीवर जे स्वर्णकार व्यापारी परेशान आहेत 417 कलमाला, की बऱ्याच वेळा ह्या ज्वेलरीच्या व्यवसायामध्ये खरेदी विक्री जी होते सोन्याची चांदीची, त्यावर बऱ्याच वेळा त्याचं इन्व्हेस्टिगेशन होत नाही। पोलीस येतात आणि कोणत्याही व्यापाऱ्याला चोरासारखी वागणूक देतात आणि दुकानातून घेऊन जातात। त्या विषयावरच आजचा हा जो आमचा विषय झाला आणि येणाऱ्या काळात आम्ही मुख्यमंत्री आणि केंद्रातील जे ह्या विभागाचे जे मंत्री आहेत त्या सर्वांना भेटून ह्यावर योग्य तो मार्ग तोडगा काढून व्यापाऱ्यांना त्यापासून संरक्षण मिळावं। आणि बऱ्याच व्यापाऱ्यांनी आतापर्यंत देशातील व्यापाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत पोलिसांच्या जाचाला कंटाळून। तर आमची एकच विनंती आहे की ह्यावर योग्य तो तोडगा निघून व्यापाऱ्यांना चांगल्या प्रकारे सोनं व्यापाऱ्यांना व्यापार करता यावा। आज आम्ही मराठी व्यापारी असोसिएशन तर्फे माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटलो व निवेदन दिलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की ज्वेलर्स, कारागीर, हॉलमार्किंग सेंटर, गल्लाई बांधव आणि इतरच सुवर्णकार बंधू आणि सर्व जे महाराष्ट्रातले सर्व जे सुवर्णकार आहेत यांच्या पाठीमागे मी ठामपणे उभा राहीन। मी 411 संदर्भात जो पण काही कारवाई करता येईल ती केंद्र शासनाशी करून मी दुवा म्हणून उभा राहीन आणि सर्व
सुवर्णकार बंधूंना ठामपणे मी आधार देईन एवढं त्यांनी आम्हाला आश्वासित केलं. त्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.